नमस्कार मंडळी, आज होतं आमच्या बाळाचं बारसं. तर त्यासाठी मी आले होते मावशींकडे. मावशींनी मला बोलवलं होतं कारण मी बाळाची आत्या पण आहे आणि मामी पण आहे. तर आज आम्ही घरगुतीच बारसं करत होतो कारण आम्हाला पुढच्या महिन्यात मोठं बारसं करायचं होतं. आता तिला फक्त पाळण्यात घालायचं आहे 12 दिवसानंतर. तिला 12 दिवस झाले होते बाळाला म्हणून. तर घरच्याच शेजारच्याच 5 बायका मावशींनी बोलवल्या होत्या, म्हणजे शिवानताईच्या काकी वगैरेच होत्या ह्या सर्व नातेवाईक. त्या आल्या होत्या. मग त्यांनी सर्वांनी ओटी भरली शिवानताईची. नंतर आला माझा नंबर. मग मी पण त्यांना हळदी कुंकू लावला आणि आमच्या इकडे बाळा 3ला असा मळवट भरतात, तर मी पण ते भरलं. आणि नंतर शिवानताईचा ओसा घेतला. गहू हातात घेऊन 5 वेळा त्याने ओसा घ्यायचा असतो आणि नंतर बाळाचं पण तसंच सेम करायचं असतं. तर ते सर्व मी केलं. नंतर शिवानताईची ओटी भरली आणि ओटी भरून झाल्यानंतर मग पाना ओवायला घेतला. तर असं आमच्या इकडे बारसं असतं. हा मिनी ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी अर्धा पार्टच याच्यामध्ये दाखवते आणि अर्धा पार्ट नेक्स्ट मिनी ब्लॉग बनवेन. तर मिनी ब्लॉग कंटिन्यू बघा. छान आहे. बारशाचा व्हिडिओ घरगुतीच आहे पण खूप छान झालं आहे. तर जेव्हा मोठं बारसं करेल तेव्हा मी मोठा ब्लॉग घेईन बारशाचा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी. मग आम्ही सर्वांनी 5 जणांनी पाळण्याला हळदी कुंकू लावून घेतला. हा पाळणा आम्हीच घेतला, म्हणजे बाळाच्या मामाने, माझ्या आहोंनी हा पाळणा घेतला आहे. आणि मी आत्या आहे तर मी पाना ओवायला ताट बनवलं होतं आणि आता मी पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि पाना ओवाळून घेतला. तर भाताचे 5 मुटके बनवले होते, ते पण मी पाण्यात ठेवून, चारी बाजूला 4 ठेवायचे असतात आणि पाण्याच्या खाली 1 ठेवायचा असतो. असं होतं सर्व. मी पहिल्यांदाच असं घरातलं बारसं बघत होते, जवळचं एकदम. तर सर्व मी शिकत होते. तर पुढचं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बारशाचं जे गाणं वगैरे आहे ते म्हटलेलं आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान व्लॉग राहणार आहे. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.